नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. उद्धव ठाकरेंनी नाशिक येथे तुफान फटकेबाजी केली. जा त्या नार्वेकरला सांगा, लबाडाला सांगा, हिंमत असेल ते इकडे येऊन बोल, मी तुझ्याबरोबर येतो. सांग शिवसेना कोणाशी, असे आव्हानच राहुल नार्वेकर यांना उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की बंद दाराआड तू निर्णय देतोस, ज्या गोष्टी दिल्याच नाही सांगतोस, आम्ही त्याचे पुरावे दिले, जनतेच्या न्यायालयात परवा मांडले आहेत. शिवसेनेत अमुकच नाही, शिवसेनेची घटनाच मिळालेली नाही असे हे म्हणतात. 2013 साली हेच गृहस्थ उभे होते बिल्ला घालून, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. जे पक्षप्रमुखच नाही म्हणत होते तेच दाढी खाजवत आपल्या पाया पडले, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 20 जानेवारीपासून अंतरवाली सराटीतून निघालेला मराठा समाजाचा मोर्चा पुण्यात पोहोचला आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने गोडी गुलाबीने मार्ग काढावा, आम्हाला मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू नये. आपण मरणाला घाबरत नाही, सरकार काय गोळीबार करणार का? जर मला काही झाले तर सरकारचा कायमचा राजकीय सुपडा साफ होऊन जाईल, असा देखील इशारा जरांगे पाटील यांनी केला. सरकारने हे लक्षात घ्यावे आणि मराठा समाजाने सर्व राजकीय पक्षांना दूर केले आहे. मराठा आता फक्त त्यांच्या लेकरांचाच आहे. आम्ही मुंबईत येणार आणि ओबीसीतून आरक्षण घेणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या दबावाखाली येऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याला आमचा अजिबात विरोध नाही, परंतु आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर 60% असलेला 400 जातीचा ओबीसी समाज सरकारला झोपू देणार नाही, असा इशारा ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. मराठा कुणबी समाज म्हणून 54 लाख नोंदी सापडल्या असंही त्यांनी म्हटलं आहे. मागासवर्ग आयोगाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. हे सर्वेक्षण करताना सरकारने या 54 लाख लोकांच्या घरी जावे, त्यातील किती जणांकडे आधीच कुणबी प्रमाणपत्र आहे आणि किती जण ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत, हा आकडा सरकारने जाहीर करावा, म्हणजे ओबीसी आणि मराठा समाजातील संभ्रम दूर होईल, असेही तायवाडे यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या महाअधिवेशनात शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांनी घणाघाती भाषण केलं आहे. प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते. यांचा नेता 72 तासांपूर्वी 72,000 कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप ज्यांच्यावर करतो त्यालाच पक्षात घेतो, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता सुषमा अंधारे यांनी केली आहे. राम मंदिर आले परंतु रामराज्य आले का? रामराज्य म्हणजे रात्रीची 12 वाजताही महिलेला रस्त्यावर जाताना सुरक्षित वाटले पाहिजे, परंतु मोदींच्या राज्यात खेळाडू महिलांचा अपमान होतो, हाथरससारखे घटना होतात, हे कसले रामराज्य, अशी टीकाही त्यांनी केली. ज्यावेळी आधी नाशिकचं अधिवेशन घेतलं तेव्हा शिवसेनेची सत्ता आली होती. आता पुन्हा अधिवेशन होत आहे. शिवसेनेची पुन्हा सत्ता येणार असून शिवसेनेच्या 40च्या 40 गद्दारांना आम्ही काढू, असा घणाघातही त्यांनी केला. रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे रामलल्लांच्या दर्शनासाठी अयोध्येला गेले होते. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या 2 दिवस आधीच ते अयोध्येला पोहोचले होते. मात्र तिथून परतताना अरुण गोविल खूप निराश झाले आहेत, कारण त्यांना रामलल्लांच्या मूर्तीचं दर्शन घेता आलं नाही. अरुण गोविल यांच्यासोबत रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि लक्ष्मणाच्या भूमिकेतील अभिनेत्री सुनील लहरी सुद्धा अयोध्येला गेले होते. याआधी सुनील लहरी यांनी अयोध्येत राहण्यासाठी हॉटेल रूम्स उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर आता अरुण गोविल यांनी निराशा व्यक्त केली आहे.